नमस्कार मंडळी. तर चला आज आपण चटपटीत असं बीटचं सलाड बनवूया. तर यासाठी मी इथे 2 बीट घेतलेले आहेत पहा. तर आपण मागची व पुढची बाजू कट करून घेणार आहोत. यानंतर आपण एका कटरच्या साहाय्याने साल काढून घेणार आहोत बीटची पहा. तर आपल्याला सर्व साल काढून घ्यायची आहे पहा, कुठेही ठेवायची नाही आहे. तर यानंतर आपल्याला एका खिसणीच्या साहाय्याने याचा खीस करून घ्यायचा आहे पहा. तर मोठी खिसणी काही सापडली नाही घरात, तर यासाठी मी बारक्या खिसणीने खिसून घेत आहे बीट पहा. तर थोडा त्रास तर होतोय, पण चालतंय काय त्याला. तर पहा इथे मी दोन्ही बीट छान असे खिसून घेणार आहे पहा. यानंतर आपलं बीट पूर्ण खिसून झालेलं आहे. यानंतर मी इथे एका बाउलमध्ये हे सर्व खीस काढून घेत आहे पहा. तर आपल्याला यात आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा हा छान बारीक चिरून घ्यायचा आहे पहा. तर आपण इथे कांदा घालत आहोत. यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत बारीक कट करून. बारीक कट करून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. थोडीशी साखर घालणार आहोत आपण यात. यानंतर धना पावडर घालायची आहे पहा. चवीपुरतं मीठ घालणार आहोत व कढीपत्ता आणि जिऱ्याचे आपण इथे तेल घालून फोडणी देणार आहोत पहा. तर आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात. यानंतर आपल्याला यात अर्ध लिंबू पिळायचं आहे पहा. तर इथे माझ्याकडे लिंबू पिळायचं यंत्र आहे, तर त्याने मी अर्ध लिंबू यात पिळत आहे पहा. तर काही नाही, अगदी सोपी रेसिपी आहे आणि खायला देखील अगदी स्वादिष्ट लागते. तर पहा इथे लिंबू पिळल्यानंतर आपल्याला हे आणखीन मिक्स करून घ्यायचं आहे पहा. तर आपलं सालाड अगर बीटची कोशिंबीर म्हटलं तरी चालेल, ती तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.